बाग मोठी असेल, साईडला जागा असेल तर अशा पद्धतीने आपण खत बनवू शकतो, नाही तर कुंडीत बनवलं तरी चालेल. इथे मी जे गौरी राहते ना, गौरीचे जे शेण्या राहते ना, त्या याच्यामध्ये टाकल्या होत्या. पण याच्यावर जर ओलावा निर्माण कराल तर याच्यात गांडूळ खत तयार होते. बघा, भरपूर गांडूळची संख्या तयार झालेली आहे. पण गांडुंडा खाण्यासाठी आपण याच्यामध्ये काय काय टाकू शकतो ते आज मी सांगते. आपण कार्डबोर्डचे बारीक तुकडे करून टाकू शकतो. ज्याच्यासोबत आपल्या बागेमधलं जे काही किचन वेस्ट निघेल, घरातलं गार्डन वेस्ट निघेल, ते सर्व इथं टाकू शकतो. आणि मी फांद्या वगैरे तोडल्या की सर्व याच साईडला टाकत असते. आणि त्याचा फायदा असा की हे सगळं काय करते, गांडूळ वगैरे असे बरेच किडे आहे की जमिनीत की ते खत बनण्यासाठी मदत करतात. ते हे सर्व खातात आणि हलकं खत तयार होते. आणि जे काही खत तयार होते ना, ते खूप ऑर्गॅनिक पद्धतीने आणि आणि छान असं तयार होते. त्याच्यात झाडांची ग्रोथ खूप छान होते. मी तर म्हणतो सर्व खतामध्ये हेच खत तयार चांगलं होते असं मला वाटते, ते पण वेस्ट मटेरियलमधून. आणि असे खतं मी बनवलेले होते. आधीचं खत मला बऱ्याच दिवस पुरलं. वॉटर लिली कमळालासुद्धा मी त्या खताचा उपयोग केला होता, कंपोस्टचा घरी बनलेल्या. बघा, असे गांडूळ तयार झाले. पहिले तरी थोडीशी भीती वाटायची, पण आता ह्या सगळ्यासोबत थोडीशी मैत्री झाली म्हणायला हरकत नाही आहे बघा. कारण ते आपल्याला मदतच करत असतात आणि असे बरेच जीवाणू असतात मातीमध्ये. आणि आज मी तुम्हाला दाखवते बघा, या पद्धतीने आपलं खूप छान खत काही दिवसात तयार होईल. बागेच्या साईडनं जर अशी जागा असेल, बघा पपईचं झाड खूप छान ग्रो झालेलं आहे, कारण याला हे जे आपण पाणी टाकतो ना, या खताला मिळते. आणि याच्या साईडनं बघा, हे जे बाजरीचं कणीस आहे बघा, याच्यात एक पण दाणा खाली नाही, पूर्णपणे हे दाणे भरून गेलेले आहे बघा. ह्या ऑर्गॅनिक पद्धतीने इतकी छान कमाल होऊ शकते खतांचा उपयोग करून. मी केमिकलचा वापर बागेमध्ये त्याच्यासाठीच करत नाही. माझ्या बागेमध्ये पक्षी येतात आणि ते दाणे खातात, मला आनंद होते बघा. असा निसर्गाचा चमत्कार असते. मक्याचं कणीस पक्ष्यांना दिलं होतं, उरलेले दाणे जे होते ना, त्याच्यामध्ये बघा नवीन रोपे तयार निघाले. काहीही होऊ शकते निसर्गामध्ये, नवीन नवीन अनुभव आणि जे येतात ना, त्याचा आनंद एक वेगळा असते, कारण ते आपण सगळं अनुभवलेलं असतं. आणि बघा, या पद्धतीने आपलं खत तयार होते. साईडनं जरी अशी जागा असेल ना, तिथं आपण जसं गावात खत असते त्या पद्धतीने सर्व याच्यावर टाकत असते. पण गांडूळ तयार होण्यासाठी भरपूर याच्यावर पाण्याचा उपयोग करत असते मी, कारण गांडूळ तशाच ठिकाणी तयार होतात जिथं ओलावा असते. आणि बघा, इथे हे पेरूचं आणि हे रामफळाचं झाड दिसते निघालं आहे.